नमस्कार. देशांतर्गत किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ हे 3 संघ खेळतात. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघाने केरळ संघावर मात करून तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी पटकावली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सिलेक्टर्स, सपोर्ट स्टाफ, कोचेस, सर्व खेळाडू, मग ते राखीव असू देत किंवा आकारात खेळणारे असू देत, आणि कर्णधार अक्षय वाडकर यांचे माझ्या यूट्यूब चॅनल क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी याच्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता अनेक शुभेच्छा. त्याचबरोबरीने केरळ संघाचं सुद्धा अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल माझ्या चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन व त्यांना सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा. मुंबई संघाने आत्तापर्यंत 42 वेळेला रणजी करंडक जिंकून डोमेस्टिक क्रिकेट हे डॉमिनेट केलेलं आहे. देशाकडून खेळायचा जर का तुम्हाला दावा करायचा असेल तर जे काही डोमेस्टिक क्रिकेट आहे, जसं की रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि इतर सामने, याच्यामध्ये तुम्हाला विजेतेपद ही पटकवायलाच लागतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1939-40 आणि 1940-41 हे सलग 2 वर्ष क्रिकेट महर्षी दिव देवधर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने रणजी ट्रॉफी जिंकलेली होती. अनफॉर्च्युनेटली त्याच्यानंतर 80 वर्षाहून अधिक काळ झाला तरी महाराष्ट्राला अजून एकदाही रणजी ट्रॉफी ही जिंकता आलेली नाही. मुंबई आणि विदर्भ या संघांप्रमाणेच आता महाराष्ट्र क्रिकेट संघाने सुद्धा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अधिकाधिक विजेतेपद मिळवून रणजी ट्रॉफी जिंकून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. परत एकदा विदर्भ क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन. तुम्हा सर्व प्रेक्षकांना माझी ही नम्र विनंती आहे की तुम्ही जर माझा हा क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी हा यूट्यूब चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर तो प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.